आता काश्मीरमधनं अतिशय महत्त्वाची बातमी, कारण पहलगाम हल्ल्याबाबत एनआय चौकशीमध्ये मोठा खुलासा झालेला आहे। सूत्रांच्या माहितीनुसार हल्ल्याच्या 3 दिवस आधीच दहशतवादी बैसरण खोऱ्यामध्ये आलेले होते। दहशतवाद्यांनी बैसरण खोऱ्याशिवाय आणखी 3 जागांची रेकी केलेली होती। मात्र आरू व्हॅली, अम्युजमेंट पार्क आणि बेताब व्हॅली या ठिकाणं ही सुद्धा त्यांच्या निशाण्यावर होती अशी माहिती मिळते। मात्र तिथे कडक सुरक्षा तैनात असल्यामुळे तिथे दहशतवाद्यांना हल्ला करता आलेला नाही। हल्ल्याप्रकरणी सुमारे 20 ओव्हरग्राऊंड वर्कर्सची ओळख पटवण्यात आलेली असून त्यापैकी अनेकांना अटक सुद्धा करण्यात आली आहे। काश्मीर खोऱ्यामध्ये 3 सॅटेलाइट फोनच्या वापराचे पुरावे सध्या प्राप्त झालेले आहेत। त्यातील 2 फोनचे सिग्नल तपास यंत्रणांनी ट्रेस सुद्धा केलेले आहेत। 2500 संशयितांपैकी 186 जण ताब्यात आलेले असून त्यांच्याकडून चौकशी सध्या सुरू आहे। तर एनआयचे महासंचालक सदानंद दाते, 2 आयजी आणि 1 डीआयजी आज पहलगामचा दौरा करणार आहेत। दहशतवादी हल्ल्याच्या तपासामध्ये गती आणण्यात येईल। एनआयच्या वरिष्ठ अधिकारी आता यांच्या प्रत्यक्ष दौऱ्यातनं अधिक तपासाला वेग मिळणार आहे। ते स्वतः त्या ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष पाहणी करतील। तपास नेमका कोणत्या सध्या टप्प्यावर आलेला आहे याची सुद्धा माहिती जाणून घेतली जाईल। अधिकची माहिती देण्यासाठी रामराजे शिंदे आपल्या सोबत आहेत। रामराजे, सदानंद दाते तसंच 2 आयजी आणि 1 डीआयजी आज पहलगामचा दौरा करतील। नेमका त्यांचा हा दौरा कसा असेल? खरं तर एनआयचे प्रमुख हे मराठी अधिकारी आहेत सदानंद दाते, आणि जे 26/11च्या हल्ल्यामध्ये सुद्धा दहशतवादाच्या विरोधामध्ये लढले होते। त्यामुळे जर दहशतवादाच्या संदर्भातली काही घटना असेल तर तिथे इन्व्हेस्टिगेशन कसं करायचं, कसा तपास करायचा याची पूर्ण माहिती जी आहे ती सदानंद दाते यांना आहे। आणि कोणकोणते कशा पद्धतीनं हा तपास पुढे जायला पाहिजे हे सुद्धा त्यांना यापूर्वीचा अनुभव आहे। कारण एक मोठा दहशतवादी हल्ल्याचा सामना त्यांनी केलेला आहे आणि आता ते एनआयचे प्रमुख आहेत। आणि त्याचबरोबर डीजी आणि इतर एनआयचे आयजी जे आहेत ते आता पहलगामच्या दौऱ्यावर गेलेले आहेत। ती घटनाचं संपूर्ण कशी झाली, काय झाली आणि त्यानंतर कारवाई कशी करण्यात आलेली आहे, कुठून दहशतवादी आले होते आणि नंतर ते कुठे गेले, या सगळ्या गोष्टीच्या संदर्भामध्ये माहिती घेतली जाणार आहे। आणि त्यानंतर एनआयए पुढची कारवाई करणार आहे। कारण एनआयएकडे आता हा केस आलेला आहे, या केसचा तपास संपूर्णपणे एनआयएकडे आहे। आणि त्यामुळे सदानंद दाते यांच्यासारख्या अनुभवी अधिकाऱ्याची या तपासामध्ये मदतच होणार आहे। अगदी धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।